आजच्या आपल्या पाहुण्यांचा टेम्पररी सचिव हंगामी सचिव कल्पनाला विनंती करते की तिने बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी गुड इव्हनिंग सगळ्यांना. आज आपल्या मेंबर ज्या होत्या शारदा लाट ते सध्या 34 वर्ष असल्यामुळे जॉईन नाही आहेत आपल्याबरोबर यावर्षी. त्यांनी आपला वाढदिवस 20 तारखेला आपला वाढदिवस साजरा केला. आजच म्हणजे बाकी काही नाही, ॲनिव्हर्सरी वगैरे नाही. धन्यवाद कल्पना. आजच्या आपल्या सभेला फर्स्ट येणारे मेंबर, दरवर मीटिंगला आपण फर्स्ट येणारे मेंबरला ॲप्रिशिएट करत असतो. फर्स्ट येणारे मेंबर कोण आहेत त्यांनी स्टेजवर यावं. मधु भाऊ. मधु खरंच का? खरंच का मधु भाऊ? अभिनंदन. रोज लवकर येतला मीटिंग. आता आपले कार्यक्रमाचे वक्ते, गायक आणि तबला वादक यांचा परिचय प्रज्ञाताई करून देतील असं मी त्यांना विनंती करते. सर्वांना नमस्कार आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. परिचय करून देण्याचं काम आहे हे कळल्यावरती परिचय मागितला आणि तो पाहून मी गाडलेस, अरे बापरे, तुम्ही आता हा परिचय म्हणजे असा सहज करून देणारा नाही आहे, वाचून दाखवते. श्री राजेंद्र वैशंपायन, पंडित राजेंद्र वैशंपायन हे व्यावसायिक आणि उद्योजक हा त्यांचा एक पैलू आहे. अनेक पैलूंपैकी हा एक पैलू आहे की ते व्यावसायिक उद्योजक आहेत. BE कम्प्युटर सायन्स ही पदवी घेतल्यानंतर राजेंद्र यांनी 15 वर्ष माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च पदावर काम केलं. त्यानिमित्ताने त्यांना जवळजवळ 6 वर्ष अमेरिकेमध्ये वास्तव्य करण्याचा योग आला. परंतु स्वतःने ठरवलेलं लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने ते भारतात परत आले आणि त्यांनी 2008 साली सॉनिक ऑक्टेव्ह प्रायव्हेट लिमिटेड ही कला क्षेत्राशी संबंधित कंपनी मुंबईत स्थापन केली. अतिशय चांगली कला अंगी बाळगणाऱ्या पण श्रोत्यात फार प्रसिद्ध न पावलेल्या अशा कलाकारांसाठी रेकॉर्डिंग पासून ते वितरण आणि कार्यक्रम निर्मितीपर्यंत सर्व मदत एकाच स्थळी मिळावी या मुख्य उद्देशाने या कंपनीची स्थापना झाली आहे. 10 वर्षाच्या कालावधीत सॉनिक ऑक्टेव्हने ध्वनी पुस्तके, शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, बाल साहित्य, आध्यात्मिक ग्रंथाची ध्वनी पुस्तके अशा प्रकारे 300हून अधिक अल्बम प्रकाशित केलेले आहेत आणि 50 पेक्षा अधिक नवोदित कलाकारांच्या सीडीज प्रकाशित केल्या आहेत. सॉनिक ऑक्टेव्ह्ज श्रद्धा, सॉनिक ऑक्टेव्ह्ज किड्स आणि सॉनिक ऑक्टेव्ह्ज म्युझिक अशी कंपनीची यूट्यूब चॅनेल्स असून एकूण 25 लाखावर सभाग संख्या आहे. दर महिन्याला 50 लाख व्ह्यूज या चॅनलला मिळतात. सॉनिक सॉफ्टेक ही त्यांची सॉफ्टवेअर कंपनी असून या कंपनीद्वारे वेगवेगळी सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स अंमलात येत असतात. सिंगिंग स्लीव्स या नावाच्या संगीत संबंधातील उत्पादनाचा ब्रँड राजेंद्र यांनी स्थापन केलेला आहे. पुढला पैलू म्हणजे संवादिनी. आता आपण जे ऐकणार आहोत, संवादिनी वादक राजेंद्र संगणक आणि अभियांत्रिकी करत असताना संगणक अभियांत्रिकी करत असताना राजेंद्र यांनी संवादिनी जनक पंडित मनोहर चिमोटे यांच्याकडे संवादिनी वादनाचे धडे घ्यायला सुरुवात केली आणि काही वर्षातच स्वतंत्र संवादिनी, एकल वादक व संवादिनी संगत याचे भारतात अमेरिकेत बरेचसे कार्यक्रम केले. स्वतंत्र वादनाबरोबरच पंडित जसराज, विदुषी, वीणा सहस्त्रबुद्धे, लक्ष्मी शंकर पंडित आणि अनेक मान्यवरांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे.
मुंबईतील उस्ताद अल्लाह खान इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिकमध्ये नेहरा वादक म्हणून त्यांनी 2 वर्ष तबला नवाज उस्ताद अल्लाह खान यांच्या सहवासात त्यांच्याबरोबर काम करण्याचं सौभाग्य त्यांना मिळालेलं आहे. संवादिनीतील हवेची नियंत्रण यंत्रणा बदलावर आधारित पेटंट सुद्धा त्यांच्या नावावर आहे. 2006 साली संवादिनी वादक म्हणून पंडित जसराज यांनी संगीत क्षेत्रातील श्रेष्ठ समजली जाणारी पंडित ही पदवी राजेंद्र यांना बहाल केली. तबला वादक राजेंद्र यांनी वयाच्या 5व्या वर्षीपासून पुढे 14 वर्ष तबला वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं आहे. अप्पासाहेब बेडेकर, सुहासराव पै, प्रसादराव खाडीलकर, पंडित पंढरीनाथ नागेशकर या गुरूंकडे राजेंद्र यांनी तबला वादनाचे सखोल धडे गिरविले आहेत. तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडेही काही काळ राजेंद्र यांनी लयतालाचा अभ्यास केलेला आहे. राजेंद्र यांनी तबला वादक म्हणून त्यांचे गुरु पंडित मनोहर चिमोटे, विदुषी वीणा सहस्रबुद्धे इत्यादी मान्यवरांबरोबर प्रतिष्ठित कार्यक्रमातून तबला वादनही केलं आहे. संगीतकार आणि संगीत संयोजक म्हणून राजेंद्र यांनी 5 अल्बम, 2 शॉर्ट फिल्म्स आणि 1 मराठी चित्रपट गीत यांना चाली दिलेले आहे व संगीत संयोजक म्हणून 10 अल्बमसाठी काम पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे 4 प्रायोगिक नाटकांसाठीही त्यांनी संगीत दिलेलं आहे. संतूर वादक म्हणजे जे आपल्याला ऐकायचं आहे. संतूर वादक सुरुवातीपासूनच संतूर शिकायची त्यांची खूप इच्छा असल्यामुळे वयाच्या 50व्या वर्षी पुण्याचे धनंजय दैठणकर यांच्याकडून संतूर वादनाचे तंत्र शिकायला सुरुवात केली आणि संगीत आणि तबल्याच्या अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर 4 वर्षातच संतूरचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली. लेखक आणि कवी राजेंद्र लेखक म्हणून वर्तमानपत्रातून आणि मासिकातून त्यांचे लेख येत असतात. त्यांचे भगवंताचे न्यूजलेटर आनंद तरंग हे लेखसंग्रह पुस्तक रूपात प्रसिद्ध झाले आहेत. त्याचप्रमाणे एकांकिका आणि कथाही त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यांचा कवी म्हणून मनसंवाद हा काव्यसंग्रह काव्यगीता या नावाने आणि श्रीमद भगवद्गीतेवरील भावकाव्य रूपांतर असलेला कबीर म्हणतो हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यांच्या लेखनाची ध्वनिमुद्रण आकाशवाणीवरून चिंतन या सत्राच्या अंतर्गत देशभरात प्रसिद्ध झालेली आहे. अलग म्हणजे अति लघुकथा हा साहित्य प्रकार त्या नावासहित मराठी सुरू करण्याचं श्रेय राजेंद्र यांना लाभलं आहे. ते अलगचे जनक मानले जातात. गायक हाही एक आणखीन पैलू. राजेंद्र यांच्या आवाजात संपूर्ण श्रीमद दासबोध, श्री गुरुचरित्र, श्री ज्ञानेश्वरी, श्री नवनाथ भक्तिसार, श्री एकनाथी भागवत, श्री गजानन विजय, विनोबा गीताई, अमृतानुभव, चांगदेव 65, श्री मनाचे श्लोक, श्री रामविजय अशा अनेक ग्रंथांचं ध्वनिमुद्रण प्रसिद्ध झालेलं आहे. त्याचप्रमाणे इतर धार्मिक ग्रंथ आणि स्तोत्र व श्लोक यांचं ध्वनिमुद्रण देखील राजेंद्र यांच्या आवाजात प्रसिद्ध झाला आहे. ध्वनी तंत्रज्ञ राजेंद्र ध्वनी अभियंता, साऊंड इंजिनियर म्हणून आजपर्यंत राजेंद्र यांनी साधारण 1000 पेक्षा अधिक ध्वनिमुद्रणं केलेली आहेत. मिक्सिंग इंजिनियर म्हणून राजेंद्र यांनी अनेक प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. कंठकलाकार व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट राजेंद्र यांच्या आवाजात 500हून अधिक लहान मुलांच्या गोष्टी प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याचप्रमाणे 100हून अधिक पुस्तके, अनेक जिंगल्स, जाहिराती, देखावे, निवेदन इत्यादीसाठी राजेंद्र यांचा आवाज वापरण्यात आलेला आहे. व्याख्याता राजेंद्र यांची व्याख्याता म्हणून व्यक्तिमत्व विकास, कलाकार आणि यश, आयुष्याचे व्यवस्थापन, 4 आश्रम यासारख्या विविध विषयांवर विविध ठिकाणी ते व्याख्यान देत असतात. शिक्षक राजेंद्र यांनी अनेक विद्यार्थ्यांना तबला आणि संवादिनीचे धडे दिलेले आहेत. सॉनिक ऑक्टेव्स म्युझिक अकॅडमी ही संगीत शिक्षण संस्था सध्या चालवत असून त्यामार्फत विद्यार्थ्यांना संगीत शिक्षण देत आहे.
त्याचप्रमाणे कलाकारांसाठी ध्वनितंत्र या विषयावर कलाकारांची 2 दिवसाची विशेष कार्यशाळा ते घेत असतात. नॅरेशन अँड रेकॉर्डिंग टेक्निक्स या विषयावर आणि अलग तंत्र आणि मंत्र याही कार्यशाळा ते नियमितपणे घेत असतात. सामाजिक उद्योजक राजेंद्र हे असोसिएशन ऑफ इंटिग्रेटिंग कंटेम्पररी आर्ट अँड आर्टिस्ट या धर्मराय संस्थेचे संस्थापक विश्वस्त म्हणून काम पाहतात. नवोदित कलाकारांचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम घडवून आणणे, वेगवेगळ्या प्रायोगिक कार्यक्रमांचं आयोजन करणे या प्रकारचे प्रकल्प ते घेत असतात. या संस्थांतर्फे संगीत क्षेत्रात भरीव योगदान करण्याचा त्यांचा संकल्प आहे. ऐकून आणि वाचून सुद्धा आपण दमलो. पण मात्र एवढा त्याचा मोठं काम आणि एवढा मोठा प्रभाव पाहून मला मी जसं तुला मगाशी म्हटलं वाघाची मावशी असल्याचं वाटतं. तर आपण आपल्याला कार्यक्रम सुरू करण्याची विनंती करूया. म्हणून असं बिबट्यासारखी साडी घातली. नमस्कार. सर्वप्रथम मी डॉक्टर शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानतो की त्यांनी सगळ्या जीवलगांसाठी इथे मला कार्यक्रम त्यांच्यासमोर सादर करण्यासाठी बोलवलं. आणि शिवदे सरांची आणि माझी ओळख साधारण 6 वर्षांपूर्वी ऑनलाईन झाली. आणि तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल ऐकून की प्रत्यक्ष आज मी पहिल्यांदा भेटतो. सो हे तंत्रज्ञानाचे युग आहे, तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालं. पण त्यांचा स्नेह, मी त्यांना माझे उस्ताद म्हणतो, कारण उर्दू शायरी मी त्यांच्याकडनं थोडे धडे घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणजे इतका म्हणजे खरोखर विद्वान असा शब्द आल्यानंतर डोक्यात काय कोणाचं नाव यावं, तर मला शिवदे सरांचं नेहमी नाव येतं डोक्यामध्ये. तर त्यांचा स्नेह मिळाला आणि त्यांच्यामुळे आज मी इथे माझी मावशी प्रज्ञा गोखले, माझी मंगल मावशी म्हणतो, तर तिने पण अगदी मनापासून प्रेमाने स्नेहाने ओळख पण करून दिली. ॲक्च्युली काय, ही जी ओळख आहे माझी ती बऱ्याच वेळेला बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी करत असल्यामुळे तुम्ही ऐकलं तर तसं मी ना प्रत्येकाचा वेगवेगळा बायोडेटा केलेला नाही आहे. मी एकत्रच बायोडेटा केलेला आहे आणि जिकडे जे कोणी संयोजक असतात त्यांना पाठवतो आणि सांगतो ह्याच्यातलं आपल्या कार्यक्रमाशी रिलेव्हंट काय ते तुम्ही फक्त सांगा. तर पण आज मावशीने सगळंच वाचून दाखवलं. मलाच थोडंसं लाजल्यासारखं होतं, अरे बापरे केवढं आहे म्हणून. सो जरा लांब क्षमा करा, जरा बायोडेटा मोठा झाला. आजचा कार्यक्रमाची रूपरेषा जेव्हा आम्ही ठरवत होतो शिवदे सरांबरोबर, तर माझी आणि त्यांची ओळख झाली माझ्या साहित्याच्या धडपडीतनं. त्या साहित्यात जे काही मी मुशाफिरी करतोय तर ते त्यांच्या वाचनात आलं, त्यांनी संपर्क केला आणि त्यांचा ग्रुप आहे लोलक म्हणून, त्यांनी ते ॲडमिन आहेत, आमचा ग्रुप आहे असं म्हणायला पाहिजे. तर त्याच्यात त्यांनी मला सामील केलं. आणि अलगबद्दल, अलग म्हणजे अति लघुकथा. आणि अलग म्हणजे अति लघुकथा. तर इंग्रजीमध्ये टेरिबली टायनी टेल्स नावाचा एक प्रकार आहे. तर अलगची सुरुवात कशी झाली ते मी नंतर माझ्या जेव्हा मी बोलेन त्यावेळेस सांगेन. तर मराठीमध्ये हा प्रकार कोणी तसा फारसा साहित्य प्रकार म्हणून हाताळला नव्हता असं लक्षात आलं. आणि म्हणून मग त्याला नाव काय द्यायचं, तर मग लघुकथा, तर आधीन छोटी लघुकथा असं करत करत त्याला अति लघुकथा असं नाव सुचलं त्यावेळेला. आणि मग त्याचंही अजून सूक्ष्म रूप म्हणजे अलक असं म्हणून ते अलक म्हणून ती हे झाली.
आणि मला स्वतःला कल्पना नव्हती त्यावेळेला तो मला असे वेगवेगळे प्रयोग अनेक गोष्टी डोक्यात येत असतात त्या करून बघायच्या असं म्हणून अरे आपण हे असं हा जो प्रकार आहे तो मराठीत आणून किंवा मराठीत लिहून बघूया अशी करून नाव देऊन लिहायला सुरुवात केली. पण कर्मधर्म संयोगाने भगवंताच्या दयेने हा प्रकार त्याच्या फॉर्मॅटमध्ये खूप पॉप्युलर झाला एकंदरीत मराठी साहित्यिकांमध्ये आणि श्रोत्यांमध्ये. आणि आता काही हजार अलग लिहिणारे लोक हा साहित्य प्रकार करू पाहत आहेत आणि साहित्य प्रकार हा मुख्य धारेत येतोय. तर म्हणजे आपण असं पूर्वी नाव ऐकलेली असायची की इंदिरा संतांनी हायकू केलं किंवा अशा वेगळ्या लोकांनी. तर मला असं वाटायचं की कसं करत असतील ना वगैरे. तर मला आता ह्या अनुभवावरून असं सांगतो की हे ऍक्च्युली घडतं म्हणजे आपण काहीच करत नाही सगळं भगवंताच्या हातात असतं. पण एक प्रयोग म्हणून ह्याची सुरुवात झाली होती आणि हळूहळू करत तो प्रकार खूप वाढला. आणि मग त्याच्यानंतर ऑब्व्हियसली तर बरेच जण लिहित आहेत म्हटल्यानंतर त्याचे नियम काय वगैरे ते सगळं स्ट्रक्चर्स वगैरे तयार झाले त्याच्या कार्यशाळा घ्यायला लागल्या वगैरे. तर शिवदे सरांचं असं मत होतं की सुरुवातीला तुम्ही काही एक थोड्या अलग ऐकवा कारण ती माहिती साहित्य क्षेत्रामध्ये माझी आहे. आणि नंतर संगीताच्या संदर्भात तुम्ही अनेक ज्या काही वाद्य वाजवता किंवा काही काम चालू आहे तर त्याच्यापैकी थोडंसं आम्हाला ऐकवा. तर मी त्यांना म्हटलं मी संतूर वाजवलं तर चालेल का. तर ते आनंदाने तयार झाले आणि आज तुमच्यासमोर आधी अलग मांडणारे आणि नंतर संतूर मांडणारे. मला माहिती आहे की 8:30 पर्यंत वेळ असते आणि मी बरोबर वेळेत थांबवणार कारण मला कल्पना आहे सगळेजण येतात आणि 8:30ला थांबवायचं. तर आत्ता वाजले 7:25 म्हणजे मला बरोबर 1 तास 5 मिनिटात. सो मी अर्धा तास अलग अगोदर सावधान होऊ दे सर तुमचं. बरं फार सुंदर आहे. माझं नाही नॉर्मल मायक्रोफोन ये भी चले. हा थोडं साधं पाणी मिळेल. साधं पाणी द्या साधं पाणी द्या थंड नको. पंडितजींना मी विनंती केली आहे की एक सावधान सावधान म्हणून एक त्यांचं पद आहे अत्यंत सुंदर आहे आणि त्याच्यात खोल आध्यात्मिक अर्थ भरलेला आहे. तर पहिल्यांदा ते सावधान सावधान सादर करतील त्याच्यानंतर अतिलघुकथा आणि त्याच्यानंतर संतूर वादन असा आपला कार्यक्रम आहे. हे पद मला कुठेच ऐकायला मिळालेलं नाहीये फक्त पंडितजींच्या तोंडूनच ऐकायला मिळाले. जरा लक्षपूर्वक ऐका. त्याच्यामध्ये आपला सगळा जीवनक्रम आहे लहानपणापासून तर ते मृत्यूपर्यंत त्याचं वर्णन केलेलं आहे. आता मगाशी शिवदे सरांच्याकडे भेटलो तर तेव्हा सहज ऐकवलं होतं तेव्हा आपण या कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे पुन्हा एक म्हणजे मला आज असं वाटतंय ना माझं विविध गुणदर्शन राजेंद्र वैशंपायनांचं आहे असं मला थोडंसं फिलिंग येत आहे. पण सगळ्यांची इच्छा आहे ऐकायची. मी हे करतो ह्याची पूर्वपेक्षी अशी जवळ माझ्या आजोबांनी हे भजन आमच्या इकडे गणेशोत्सव होतो तर तिथे आम्ही मिरवणुकीत अनेक भजनं म्हणतो. त्याच्यापैकी मिरवणुकीत आजोबांनी हे पहिल्यांदा म्हटलं आणि त्याच्यानंतर तो एक पायंडा पडला. त्याच्यानंतर माझे वडील जवळजवळ 50 वर्ष म्हणत होते त्या मिरवणुकीत आणि आता वडील नाहीत माझे. आज त्यांचा वाढदिवस आहे बाय. तर त्यांची पुढे काय परंपरा म्हणतात किंवा काय पायंडा पुढे नेण्याच्या दृष्टीने आता ती जबाबदारी माझ्याकडे आहे. तर त्याच्यामुळे जवळजवळ 100 वर्ष हे पद आमच्या घरात म्हटलं जात आहे. तर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. सर म्हणाले तसं की आयुष्याची जी जिस्ट असते साकार किंवा काय कसं जातं माणसाचं आयुष्य ते मांडणारं हे पद आहे. खूप सुंदर आहे. चालू सावधान 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 वाचे बोलो राम नाम. सावधान सावधान 10 वर्षे बालपण 20 वर्षे तारुण्य. 10 वर्षे बालपण 20 वर्षे तारुण्य. अंगी भरलासे मदन तेथे कैचा नारायण. सावधान सावधान
30 वर्षे पूर्ण होती, धन दारा लागे प्रीती. दारा म्हणजे बायको, मी बायको आणि धनावर प्रेम करतो. 30 वर्षे पूर्ण होती, धन दारा लागे प्रीती. त्या योगे पडेल भ्रांती, कुणी नको हो सांगाती. सावधान सावधान. 40 वर्षे भरली, 40 वर्षे भरली, डोळा 40शी आली. नेत्रासी भूल पडली, कुणी दिसेना जवळी. सावधान सावधान. 50 वर्षे होती, हलती दातांच्या पंक्ती. 50 वर्षे होती, हलती दातांच्या पंक्ती. कृष्ण केस शुभ्र होती, त्याला म्हातारा म्हणती. सावधान सावधान. हे पुढचं खूप छान आहे. 60ची बुद्धी नाठी, 60ची बुद्धी नाठी, हाती धरुनिया काठी. वसा वसा लागे पाठी, त्याला हासती कारटी. सावधान सावधान. 70ची होय रचना, 70ची होय रचना, बसल्या जाग्या उठवेना. म्हणजे माझे आजोबा म्हणायचे, आजी म्हणायची, 70 आली की बसण्याचा समारंभ आणि उठण्याचा कार्यक्रम असतो. 70ची होय रचना, बसल्या जाग्या उठवेना. गळाले हात पाय, प्राणी दिसे दैन्यवाणा. सावधान सावधान. 4 विसा मिळून 80, जीव होतो का सावीशी. 4 विसा मिळून 80, जीव होतो का सावीशी. जळाविण मत्सी जैसी, पाण्याविण मत्सी जैसी, तैसी तळमळ जीवाची. सावधान सावधान. वर्षे भरली 90, वर्षे भरली 90, मुखी निघेना हो शब्द. वर्षे भरली 90, मुखी निघेना हो शब्द. दारा पुत्र म्हणती प्रसिद्ध. मुलगा आणि बायको हे उघडपणे म्हणायला लागतात. दारा पुत्र म्हणती, वर्षे भरली 90, मुखी निघेना हो शब्द. दारा पुत्र म्हणती प्रसिद्ध, देवा सोडियाचा संबंध. सावधान सावधान. शतमान पुरुष झाला, शतमान पुरुष झाला, नामाविण वाया गेला. रामाविण वाया गेला. रामदास सावध झाला, राम भजनी लागला. सावधान सावधान. वाचे बोलो राम नाम. सावधान सावधान. याचा संबंध अतिलघुकथेशी जोडायचा झाला. अतिलघुकथा लिहित असताना मी म्हणते असं प्रयोग म्हणून सुरुवात झाली. तरुणाई होती, म्हणजे काही तरुण मंडळी होती, त्यांच्याबरोबर व्हॅलेंटाईन डेला काहीतरी लिहायचं किंवा काहीतरी प्रोग्राम करायचा किंवा काहीतरी नवीन करायचं असं सुरुवात झाली.
आणि मी म्हटलं जर टेरिबली टायनी टेल हा प्रकार माझा इंग्लिशमध्ये वाचनात आला आणि तेव्हा असा विचार आला की अरे हे मराठीमध्ये आहे का, आपण शोधूया. म्हणून शोधाशोध घ्यायची सुरुवात झाली आणि मग लक्षात असं आलं की मराठीमध्ये हा साहित्य प्रकार हाताळला गेला नाही. आणि म्हणून चला आम्ही जसं बाकीच्या गोष्टी चला आपण करून बघू असं म्हणून करून बघतो, तर तसं लिहायला सुरुवात केली. आणि पहिल्याच जवळजवळ 10 ज्या कथा होत्या त्या प्रेमावरतीच लिहिल्या गेल्या, कारण व्हॅलेंटाईन डे येत होता जवळ. सो 20 एक जवळजवळ लिहिल्या गेल्या. तो आमचा प्रोजेक्ट झाला, ते आमचं सोशल मीडियावर पोस्ट वगैरे झालं, पण त्याला पुढे असं काही साहित्य प्रकार होईल वगैरे अशी काहीच कल्पना नव्हती, कारण एक्सपेरिमेंटच होता सगळा तसंही. सो त्याच्यामुळे मग नंतर असा विचार मनात आला की हे आपण परसू करायला पाहिजे. आणि मग मी दुसरा सेट लिहिला अतिलघु कथांचा आणि तो प्रचंड व्हायरल झाला. तो इतका की मला अजूनही त्या 20 पैकी 18 कुणीतरी त्यातला त्यांना न आवडलेल्या बहुतेक 2 कापून टाकल्या, त्याच्यातलं माझं नाव काढून टाकलं आणि त्या वाईकने पुढे पाठवल्या. त्या 18 तशाच्या तशा माझ्याकडे अजूनही येतात. म्हणजे जवळजवळ किती खूप वर्ष 10 वर्ष झाली असतील हा पहिली सेट जाऊन, ते अजूनही माझ्याकडे परत येत असतात. आणि मला वरती आणि हे पण म्हणतात की सर तुमच्यासारख्या कोणीतरी लिहिली आहेत हे बघा. तेव्हा सांगतो की हे मला कल्पना कारण मीच लिहिली आहेत म्हणून. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की त्या खूप व्हायरल झाल्या आणि तेव्हापासून अतिलघु कथा हा प्रकार सर्वदूर पसरला. लोक लिहायला लागली, अप्रिशिएट करायला लागली, ऐकायला लागली. तर अतिलघु कथा हा विषय हाताळत असताना 5 वाक्यांमध्ये एक कथा मांडायची हा सर्वात मोठा चॅलेंज असतो. 5 वाक्यांमध्ये, 5 पेक्षा एकही वाक्य जास्त झालं त्याला अलग म्हणता येणार नाही. हा आमचा पहिला नियम अलग मध्ये मानलेला गेलेला. आणि दुसरा नियम असा की हास्यरसामध्ये अलग नसावी, कारण हास्यरसामध्ये अलग म्हणजे विनोद. तर मग आपण त्याला विनोद म्हणतो, मग त्याला अलग कशाला म्हणायला पाहिजे. त्याच्यामुळे हास्यरस सोडून म्हणजे आता समजा काही कॉन्ट्रडिक्शन असेल किंवा काही आपण काही कॉमेंट करत असू, आता राजकारण हा जर विषय घेतला तर त्याच्यामध्ये अशा आहेत की आपल्याला हसायलाच येतं, पण विनोदी निर्मिती हा त्यातला उद्देश नसतो. तर हास्य हे सोडून बाकीच्या सगळ्या रसांमध्ये कथा लिहिणं याची सुरुवात झाली. तर पहिली जी प्रेमातली जी पहिली अलग जगातली आपण म्हणू शकतो, जगातली पहिली मराठी अलग ती आधी तुमच्या समोर मांडतो. आणि मी मगाशी म्हटलं तसं की अलग लिहित असताना त्या सावधान मधले जे टप्पे आहेत जीवनाचे, त्या प्रत्येक टप्प्यावर समाजाकडे बघताना, माणसाकडे बघताना, आजूबाजूच्या लोकांकडे बघताना, नातेवाईकांकडे बघताना, एकंदरीतच समाजाकडे बघताना खूप भावभावना मनामध्ये निर्माण होतात. आणि काही लोक शेर लिहितात, काही लोक गझल लिहितात, काही लोक कविता लिहितात. आणि मग मला त्याच्यातल्या जेव्हा ती कथा बीज दिसायचं, त्याच्यातून ती अलग साकार व्हायची. तर पहिली जी आता अलग म्हणतात ती जी पहिली अलग लिहिली प्रेमावरच्या ज्या 20 लिहिल्या त्याच्यापैकी पहिली. आणि याच्यातली ताकद अशी आहे की कथेचे जे भाग असतात की आधी युनिव्हर्स असतं, पटकथा असते, मग क्लायमॅक्स असतो, त्याच्यातले ऍक्टर्स असतात आणि मग हळूहळू करत ते क्लायमॅक्सला जाते आणि रिझोल्युशन होतं त्या कथेचं. तसाच साधारण स्ट्रक्चर 5 वाक्यात कसं आणता येईल हा सर्वात मोठा चॅलेंज असतो. तर प्रेमावरच्या ज्या कविता आहेत, पहिल्या ज्या कथा लिहिल्या अलग लिहिल्या त्याच्यातली पहिली अलग. त्याचे हात तिच्या हातात होते आणि नजर क्षितिजाच्या अथांगते. त्याचे हात तिच्या हातात होते आणि नजर क्षितिजाच्या अथांगतेत. ती म्हणाली, एकदा तरी माझ्या डोळ्यात बघ ना. त्याचं उत्तर, त्यासाठीच तर सराव करतोय. अलगचा विशेषता अशी आहे की त्या 5 वाक्यामध्ये एक वाक्य सरळ, एक अर्थ सरळ समोर येतो. आणि आपण जितका त्याच्यावर अधिक विचार करू त्याच्यात त्या अलगचे पापुद्रे, भावभावनांचे पापुद्रे असतात. तर आता मी अलग वाचत जाणार, वेळ कमी आहे आपल्याकडे, त्याच्यात तुम्हाला जाणवेल की वेगवेगळ्या विषयावरच्या आहेत आणि वेगवेगळ्या संवेदना किंवा भावनांबद्दलच्या त्या अलग आहे. मी वाचत जातो, फार जास्त स्पष्टीकरण करायला वेळ नाही आहे. आता जे बायोडेटा वाचत होती मावशी, तेव्हा असं जेव्हा काही एखाद्या वेळेला काही प्रसंग घडला असेल त्यावेळेला सुचलेली अलग आहे 2 ओळींची अलग.
माझ्या एका सत्कार समारंभात मला आकाश भेटलं. कानात कुजबुजत म्हणालं, एवढ्यात शेफारस? अरे मोजता येत नाही ती उंची. अरे वा 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 वा. आता हा जो आहे, 2 वाक्यांमध्ये पूर्ण कथा आपण कॅप्चर करू शकतो. सगळे काही मंडळी डॉक्टर आहेत तिथे. किती छोट्या छोट्या गोष्टी आपण अध्यारोप धरतो किंवा त्याच्यावर आपल्या भावना व्यक्त करतो, अशी एक कथा. आणि एका ओळीत सुद्धा अलग होऊ शकते त्याचे हे उदाहरण. जेवताना पानात केस आला म्हणून बायकोवर आपण किती चिडलो होतो, हे बायकोच्या केमोथेरपीवरनं परतत असताना त्याला आठवलं. वा वा वा. फारच सुंदर. आणि त्याच्या आधीच विषण्ण मनाला खूप अपराधी वाटले. तर ह्याची तरलता एका वाक्यात ही आहे. कॉन्ट्राडिक्शन वर एक. त्याला वाटलं कठीण हृदयाच्या माणसांना सौंदर्य कसं समजणार. त्याला वाटलं कठीण हृदयाच्या माणसांना सौंदर्य कसं समजणार. एक हिरा लुकलुकला आणि म्हणाला, वेडा रे वेडा. वा वा वा. फारच छान, फारच छान. इतकी छोटे जीव आहे, पण त्याच्यात इतक्या गोष्टी व्यक्त होतात. पुढचे ऐकूया. थोडं आध्यात्मिक. आपण अध्यात्म करत असताना बऱ्याच वेळेला असं वाटतं की म्हणजे आपण करतोय अध्यात्म. अशा साधारण बॅकग्राऊंडची काय. जीवनाच्या झोपाळ्यावर तो बसला असताना जाणीव आणि नेणिवे दरम्यान झोके सुरू होते. जीवनाच्या झोपाळ्यावर तो बसला असताना जाणीव आणि नेणिवे दरम्यान झोके सुरू होते. झोपाळ्याचा वेग वाढला तेव्हा घाबरून लहान मुलासारखं त्याने मागे पाहिलं. सद्गुरू झोका देतायत हे पाहिल्यावर लहान मुलासारख्याच त्यानेही फुशारक्या मारल्या आणि पुन्हा स्वार झाला झोक्यावर. जणू काय आपलंच कर्तृत्व आहे असं समजून. आताच निवडणुका झाल्या त्याच्या वर्षी काल. त्याचा गाव त्याला खूप सुंदर वाटायचा आणि गावकरी कुटुंबासारखे. त्याचा गाव त्याला खूप सुंदर वाटायचा आणि गावकरी कुटुंबासारखे. आणि नंतर गावात निवडणूक आली आणि सगळं चित्र पालटलं. गावात निवडणूक आली आणि सगळं चित्र पालटलं आणि गावात फक्त राहिली विभक्त कुटुंब. अजून एक खूप ती आणि तो ह्याच्यातले बरेच कंगोरे असतात. हे त्या कंगोऱ्यातला एक भाग. तो उशिरा यायचा, ती वाट पाहत राहायची. तो उशिरा यायचा, ती वाट पाहिजे. ती वाट पाहत राहायची. तो आवरून झोपी जायचा, ती परत वाट पाहायची. तिच्या आयुष्यातलं वाट पाहणं संपलंच नाही. आणि ह्याच्यातल्या कंगोऱ्यांचा जर विचार केला ना तर असं दिसतं की आता हे पण आपण वाढदिवस साजरी करतो. एका वाढदिवसाला मला आयुष्यानं विचारलं, एका वाढदिवसाला मला आयुष्यानं विचारलं, जिवंत आहेस ठीक आहे, जगलास किती. वा वा वा. फारच छान, फारच छान. मी म्हंटल जगायला वाढायला लागतं का. तो म्हणाला, अरे जगलाच नाहीस तर तसाही जेवण जन्मालाच आला नाहीस तू. म्हणजे फक्त वय वाढतंय म्हणून आपण जर वाढदिवस साजरा करत असो तर त्याचा काही अर्थ येत नाही असं त्याचा. मी पटापट पुढच्या वाचत जातो. मैत्रीवरची कविता. मैत्रीवरची आलं. प्रेताने सरणावरच्या लाकडांना विचारलं. प्रेताने सरणावरच्या लाकडांना विचारलं, माझ्या बरोबर तुम्ही का जळताय.
प्रेताने सरणावरच्या लाकडांना विचारलं, माझ्या बरोबर तुम्ही का जळताय? लाकडं म्हणाली, मैत्री म्हणजे कळलं नाही का तुला अजूनही? आता हे बऱ्याच जणांच्या विशेषतः स्त्रियांच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग केव्हा तरी येतो असं मला वाटतं, किंवा प्रत्येकाला एकदा तरी हा विचार मनात आलेला असतो. ते रिप्रेझेंट करणारी ही याला तिने उत्साहाने कवितेच्या 2 ओळी कागदावर लिहिल्या. तेवढ्यात चुकून तिच्या जोडीदाराच्या हातून पाणी पडलं त्यावर, हो. आणि शाई पसरली संपूर्ण कागदावर, आणि लिहिलेल्या कवितेचे शब्द धूसर झाले त्यामुळे. पुन्हा एकदा वाचतो. तिने उत्साहाने कवितेच्या 2 ओळी कागदावर लिहिल्या, तेवढ्या चुकून तिच्या जोडीदाराच्या हातून पाणी पडलं त्यावर, आणि शाई पसरली संपूर्ण कागदावर, आणि लिहिलेल्या कवितेचे शब्द धूसर झाले त्यामुळे. तिने तो कागद त्या पसरलेल्या शाई सकट आणि पुसट झालेल्या शब्दांसकट तसाच वाळू दिला. तिने तो कागद पसरलेल्या शाई सकट आणि पुसट झालेल्या शब्दांसकट तसाच वाळू दिला, आणि मग खाली लिहिलं, माझं आत्मचरित्र. समाजाचा रिफ्लेक्शन. त्याचा मुलगा घरी आला आणि म्हणाला, डॅडी थोडी कॅश द्या. क्रिशचा हॅपी बर्थडे येतोय ना, म्हणून आम्ही स्कूल मधून सगळे मॅकडोनाल्ड मध्ये जाणार आहोत पार्टीला. क्रिश नावाचा कोणी मुलाचा मित्र आहे याचा उल्लेख त्यानं पूर्वी कधीच केला नव्हता. तो थोडा गोंधळात पडला. खूप वेळानं त्याला लक्षात आलं की पोरग गोकुळाष्टमी साजरी करायला वर्गणी मागते. ही परिस्थिती आहे आजची. क्रिशचा बर्थडे साजरा करायचा गोकुळाष्टमी. आता पुन्हा प्रत्येक प्रॉबेबली घरातली ही कथा. तो खूप आदळापट करायचा. ती मुलांकडे बघायची आणि शांत राहायची. तो खूप आदळापट करायचा. ती मुलांकडे बघायची आणि शांत राहायची. आता मुलं आदळापट करतात, ती त्याच्याकडे पाहते आणि शांत राहते. आता गणित हा विषय अलग मध्ये, किंवा गणित आणि अध्यात्म याचा खूप जवळचा संबंध आहे असं मला बऱ्याच वेळा वाटतं. तर त्याचा संबंध जोडणारी आणि ज्याला आपण इंग्रजीमध्ये पन इंटेंडेड असं म्हणतो तशी एक अलग. भक्ताने ईश्वराला प्रश्न केला, देवा तू सर्वांसाठी सारखा आहेस, मग प्रत्येकाची परिस्थिती वेगळी का? हा प्रत्येकाच्या आपल्या मनात प्रश्न पडतो. भक्ताने ईश्वराला प्रश्न केला, देवा तू सर्वांसाठी सारखा आहेस, मग प्रत्येकाची परिस्थिती वेगळी का? ईश्वर म्हणाला, प्रत्येकाच्या प्रारब्धाच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ त्याच्या प्रयत्नांची त्रिज्या ठरवते. प्रत्येकाच्या प्रारब्धाच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ त्याच्या प्रयत्नांची त्रिज्या ठरवते. माझा पाय सगळ्यांसाठी सारखाच असतो. पायावरती आणि ह्या अलगचा अजून एक विशेषता अशी आहे की आता हे बऱ्याच पुन्हा 70-80 आपण ऐकले. बरं, हे आपला प्रोग्राम आहे तो नाशिक मध्ये, पुण्यात नाही. सो त्याच्यामुळे जर समजा एखादा वन्स मोर द्यायला वाटलं तर द्यावा जरूर. अलगला सुद्धा वन्स मोर देतात, नाही वाटलं तर वेगळी गोष्ट. पण नाशिक मध्ये तुम्ही अर्थात एवढी भरभरून प्रतिसाद चांगला देताय, त्यामुळे त्याच्यात काही मला असं वाटत नाही. कारण माझा एक प्रोग्राम याच्यामध्ये पुण्यामध्ये झाला होता, त्यामुळे तो अनुभव आहे मला. भक्ताने ईश्वराला प्रश्न केला,
देवा तू सर्वांसाठी सारखा आहेस, हम्म, मग प्रत्येकाची परिस्थिती वेगळी का? बरोबर. ईश्वर म्हणाला, प्रत्येकाच्या प्रारब्धाच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ हम्म, त्याच्या प्रयत्नांची त्रिज्या ठरवते. बरोबर. माझा पाय हां. सगळ्यांसाठी सारखाच असतो. अजून एक खूप इंटरेस्टिंग कॉन्ट्रडिक्शन. स्पर्धेचं सुवर्ण पदक मिळवलेल्या एका खेळाडूला पत्रकारानं त्याच्या यशाचं गमक विचारल्यावर हो. तो एवढंच म्हणाला, मी स्पर्धेत भागच घेतला नाही. एका वाक्यात मी अलग आहे. वा, फारच सुंदर आहे. याचा सखोल अर्थ जर घेतला ना तो कळायला हवा. आणि मी म्हणतो असं की अलगचा विशेषता अशी आहे की एक अर्थ सरळ सरळ समोर येतो आणि जितका विचार करावा तितका त्याच्यातले अजून पापुद्रे कळत जातात. त्याच्यामुळे ती अलग म्हणजे कशी आहे की अशी ती दरवळत राहते आणि मग त्याच्यातनं अजून त्याचा हे येतो. आता दरवळण्यावरनं म्हातारपणाचा एक डिस्क्रिप्शनच्या दृष्टीने एक अलग लिहिले. अत्तराची रिकामी बाटली पाहत असताना त्याला म्हातारपणाचं रहस्य उलगडलं. अत्तराची रिकामी बाटली पाहत असताना त्याला म्हातारपणाचं रहस्य उलगडलं. रिकाम असून मंद दरवळणार. आपल्याकडे सोशल परत रेफरन्स. पुरुष प्रधान संस्कृतीच्या पगड्यामुळे त्यानं तिला जिवंतपणे कधीच मोकळेपणानं बोलू दिलं नाही. पुरुष प्रधान संस्कृतीच्या पगड्यामुळे त्यानं तिला जिवंतपणे कधीच मोकळेपणानं बोलू दिलं नाही. तिचं शरीर अचेतन झाल्यावर सुद्धा त्यानं पहिली गोष्ट केली की तिच्या तोंडात कापूस ठेवला आणि त्यावर तुळशी पत्र. फारच सुंदर. लहान मुलांचं पॉइंट ऑफ व्ह्यू. माझ्या बाबांची एक अविस्मरणीय आठवण या विषयावर निबंध लिहायला बाईंनी सर्व मुलांना सांगितलं. माझ्या बाबांची एक अविस्मरणीय आठवण अविस्मरणीय आठवण या विषयावर निबंध लिहायला बाईंनी सर्व मुलांना सांगितलं. त्या छोटू पिल्याने दुसऱ्या दिवशी कागदाला खूप छिद्र पाडून आणली. बाईंनी कारण विचारल्यावर तो म्हणाला, दारूला आईने पैसे दिले नाही ना की तिच्याकडून ते वसूल करून घ्यायला माझा बा मला सिगरेटचे चटके द्यायचा. मला एवढंच आठवतंय माझ्या बाबद्दल. मला अजूनही काही वेळेला भरून येतं लिहिल्यानंतर सुद्धा. आता संगीताचा विषय वेगळ्या क्षेत्रात मुसाफिरी केल्यामुळे त्याच्यातल्या जे काही मनातल्या भावभावना येतात त्या आहेत. गवई एकदा तानपुऱ्याला म्हणाला, तू नसलास तर कसं होईल माझं. गवई एकदा तानपुऱ्याला म्हणाला, तू नसलास तर कसं होईल माझं. तानपुरा म्हणाला, अरे वेड्या, माझी गरज लागू नये हेच तर ध्येय आहे. म्युझिक क्षेत्रातलं कॉन्ट्रडिक्शन आता जे सध्या चालू आहे, म्हणजे आता आमचं बोलणं चालू होतं गाडीमध्ये की म्युझिशियन म्हणून एस्टॅब्लिश होणं, म्युझिशियन म्हणून जगणं खूप कठीण असतं. तसं थरथरत्या हातांनी त्यानं त्याच्या तानपुऱ्याला गवसणी घातली आणि त्याच्या शिष्याला तो म्हणाला, हे त्या वाद्यांच्या दुकानात दे, सॉरी हे त्या वाण्याच्या दुकानात दे आणि तो देईल ती रक्कम घेऊन ये. आणि हो, येताना त्याची उधारी चुकव. आणि पैसे कमी पडले तर माझ्या बंदिशीचीही वही गहाण ठेवून ये त्याच्याकडे. त्याला किंमत आहे त्याची, वाण्याला त्याला किंमत आहे त्याची. त्याला म्हणावं, करावकेच्या शिकवणीचे भरपूर पैसे मिळणार आहेत मला.
ते आले ना की सोडवून घेईन माझ्या बंदिशींची वही. वा वा वा, फारच सुंदर आहे. पटापट पुढे चालू आहे आपला पुढचा कार्यक्रम. कराओकेचे पैसे मिळणार आहेत, ते आल्यानंतर बंदिशीची वही सोडवून घेईन. आता सैनिकांच्या बद्दल बरंच हे आहे. तिरंग्यात लपेटून आलेल्या आपल्या मुलाच्या कपाळावरून मायेने हात फिरवत ती माऊली म्हणाली, तरी म्हणत होते हा. हातावर दही देते. हा. पण घाईघाईत न ऐकताच बाहेर पडलास. हा. आईचं एकदाच न ऐकल्याची खूप मोठी शिक्षा मिळाली रे तुला. दुसरी एक आहे, विशेष दिवस होता, व्हॅलेंटाईन डेला विशेष दिवस होता. ती बाजारातून एक छानसं गुलाबी पाकिट आणि कागद घेऊन आली. त्या पाकिटामध्ये तिने गुलाबाचं फूल ठेवलं. ते पाकिट बंद केलं आणि त्या पाकिटावर पत्ता लिहिला, बर्फाखाली कुठेतरी. बर्फाखाली कुठेतरी. बर्फाखाली कुठेतरी. वा. सैनिकाच्या हो, फारच सुंदर आहे. संगीताचं परत संगीताचा विषय खूप येतो याच्या असल्यामुळे. एका अंध गायकाला कोणीतरी विचारलं, अंध असल्यामुळे गैरसोय होते का कधी? त्यावर तो उत्तरला, अहो एकाग्र होऊन स्वतःला विसरण्यासाठी वर्षानुवर्ष रियाज करताना डोळे मिटून घेतात लोक. तो सगळा वेळ आणि कष्ट वाचले ही सोय झाली का गैरसोय? वा वा, फार छान. सैनिकाचं परत. आणि कसं असतं जीवन. ऑर्डर आली म्हणून त्याने हातात असलेली पिशवी ऑर्डर आली म्हणून त्याने हातात असलेली बासरी पिशवीत ठेवून त्याच शांत भावाने शेजारी ठेवलेली मशीन गन हाती घेतली. त्याचा सैनिक सहकारी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतोय हे त्याला जाणवल्यावर तो इतकंच म्हणाला, दोन्ही अवजारच दोन्ही शांती मिळवण्यासाठीच वापरायची. कुठलं हाती घ्यायचं हे परिस्थितीवर सोडून दे. अजून एक सैनिकावरचं. त्याला पुन्हा एकदा खरबरीत पत्र लिहावं म्हणून ती कागद आणि पेन घेऊन बसली खरी, पण प्रत्यक्षात सगळंच नेहमीसारखंच आतल्या आतच राहिलं. मनातली खतखत, डोळ्यातले अश्रू आणि पेन मधली शाई सुद्धा. ती नेहमीसारखीच कोराच कागद ठेवून आली आपल्या शहीद नवऱ्याच्या थडग्यावर. अजून एक समाजाचं रिफ्लेक्शन. ती रस्त्यावर टोपलीतून फुले गजरे विकत उभी होती. तेव्हा एका स्त्रीनं तिला विचारलं, माझ्यासाठी एक छान वासाचा गजरा देशील? तिनं टोपलीतला एक गजरा पुढे केला. तो गजरा माळत त्या स्त्रीचा पुढचा प्रश्न, तुला कुठला वास आवडतो ग? ती उत्तरली, पैशाचा. शेवटच्या दोन ऐकवतो. त्याला पाऊस आवडत नाही म्हणून तो वृक्ष आहे असं तिला वाटायचं. त्याला पाऊस आवडत नाही म्हणून तो वृक्ष आहे असं तिला वाटायचं, पण तिच्या डोळ्यातही त्यानं कधी मेघ दाटू दिले नाहीत. एक शेवटची जे मी वाचतो, अध्यात्माचं सार म्हणून एकटं वाटलं म्हणून समुद्रावर गेलो एकदा. त्याला विचारलं, कसा एकटा राहतोस वर्षानुवर्ष? एकटं वाटलं म्हणून समुद्रावर गेलो एकदा. त्याला विचारलं, कसा एकटा राहतोस वर्षानुवर्ष? तो म्हणाला, एकटा कुठला, मीच माझ्यात रमावं म्हणून ईश्वरानं लाटा दिल्यात ना मला. मी विचारलं, माझं काय? तुझं ठीक आहे, माझं काय? तो हसून म्हणाला, नामस्मरण आणि माझ्या लाटांमध्ये काहीच साम्य दिसत नाही का तुला?
ना? डॉक्टर माझा तसा संबंध आला नाही त्या क्षेत्राशी. एक डॉक्टरवर केलाय ऍक्च्युली. आणि येऊ नये अशीच सदिच्छा आहे. डॉक्टरवर एक केली आहे. बरोबर. मला आता एक्झॅक्ट शब्द आठवत नाही, पण माझं लिस्ट सांगितलं. Sorry. थांबू. हा, तसं. Sorry. एकच मिनिट मी आता काही दिवसांपूर्वीच लिहिली. एक्झॅक्ट शब्द आठवत नाही. आणि अलगचं कसं आहे, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. हो बरोबर आहे. हो प्रत्येक शब्दाला त्याचा शेड आहे, त्याची डेप्थ आहे. त्याच्यामुळे ती जशी लिहिली गेली खरं म्हणजे हे शायरी सारखंच आहे. शायरीसारखं. शायरी सारखं. चारोळ्या हा प्रकार मराठीत होता पूर्वी. हा, पण ते काव्य प्रकार होता. ते काव्य. कथेचा जो आणि ह्याची गंमत वेगळीच आहे, अलगची. हो. चारोळ्यामध्ये नाही आहे. अजून एक मध्ये तर जातात ऐकवतो पटकन. त्याचं सुरकुत्यांशी नातं सुटलंच नाही कधी. त्याचं सुटकुत्यांची नातं सुटली नाही. त्याचं सुरकुत्यांशी नातं सुटलंच नाही कधी. गिरायकांच्या कपड्यांवरच्या सुरकुत्या जुन्या इस्त्रीनं काढता काढता त्या त्याच्या हातावर कधी उमटल्या हे त्याचं त्याला कळू नये. वा, वा, वा. आता मिळत नाही. बरं, असू द्या, हरकत नाहीये. तानपुऱ्यांचं नाही कळलं मला. काय ते तानपुराची गरज लागू नये हेच हा ध्येय आहे. सांगतो. चांगला प्रश्न आहे. संगीत क्षेत्रामध्ये स्वर सतत डोक्यात राहावा म्हणून तानपुऱ्याचा उपयोग होतो. की तो स्वर रेफरन्स स्वरांचा डोक्यात राहायला पाहिजे म्हणून तानपुरा घेतला जातो. की त्याच्या आधाराने सगळे स्वरांची ओळख होते. पण अल्टिमेट गोल असा आहे की तो स्वरच आपला मुळात डोक्यात असला पाहिजे. म्हणजे मग तानपुरा न लागता सुद्धा आपल्याला स्वरात गाता येतं. हो, हो. असा अल्टिमेट गोल असतो. तर त्याचा त्या आलगची ती हे आहे की अरे माझी गरज लागू नये हेच तर ध्येय आहे. वा, बरोबर. असं. म्हणजे जसं मूर्तीपूजा आहे. हा. आपण मूर्ती कॉन्सन्ट्रेशन साठी मूर्ती वापरतो, पण नंतर ती मूर्ती ची गरज लागत नाही. एक डॉक्टरांवरची अशी आता आठवत नाही सापडली नाही तरी आठवून सांगतो. दोघांनी शस्त्र वापरून रक्त बाहेर काढलं. हा, बरं. दोघांनीही शस्त्र वापरली. दोघांनीही त्याच्यासाठी पैसे घेतले. हा. एकाने रक्त काढलं, एकाने थांबवलं. वा, वा. असं आता एक्झॅक्ट शब्द वेगळे पण साधारण तसे. पण हा- सो हा अलगचा प्रकार 8 वाजलेत बरोबर. 8:03 थोडस संतूर वाजवतो. संतूरच्या बाबतीत सुद्धा मी असं सांगेन की संतूर हे वाद्य असं ना खूप मेडिटेटिव्ह आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही अगदी डोळे मिटून ऐकण्याचा आनंद घेतला तरी हरकत नाही. बरोबर 8:30च्या पूर्वी 8:29 बरोबर मी थांबेन. जेवढं काय वाजवता येईल. संतूरची थोडी हिस्ट्री, वैशिष्ट्य वगैरे थोडी सांगतो. हा. संतूर हे वाद्य काश्मीरमध्ये सुफियाना मौसिकी म्हणून त्यांचा जो संगीत प्रकार आहे तर त्याच्यावर साथीचं वाद्य म्हणून वाजवलं जायचं. आणि त्याच्यामध्ये बरेचसे त्याच्या दृष्टीने 4-4 तारा असणं किंवा त्याचे टोन किंवा हा सगळा तो त्याप्रमाणे होता. पंडित शिवकुमार शर्मांचे वडील पंडित उमादत्त शर्मा त्यांना असं वाटलं की
ह्या वाद्यामध्ये शास्त्रीय संगीत आणण्याची पोटेन्शियल आहे. तर त्यांनी आणि ते खूप उच्च दर्जाचे गायक होते, तर त्यांनी संतूरवर काही बदल करून त्याचं ट्युनिंग सिस्टम वगैरे करून शिवजींच्या हातात दिल्या. त्यावेळी शिवजी 17 वर्षाचे होते, 17 का 15 वर्षाचे असे काही. आणि ते तबला अप्रतिम वाजवायचे शिवजी. आणि त्याने सांगितलं आता तू ह्याची साधना कर. आणि मग त्यांनी शिवजींनी त्याच्यात तो सगळं बदल आणि हे सगळं करून मग त्यांनी ट्युनिंग सिस्टम बदलली, 4 तारांच्या 3 तारा केल्या, ब्रिजेस वाढवले, नंतरची जी वाजवण्याची पद्धत आहे ती संपूर्णपणे डेव्हलप केली. आणि भारतीय शास्त्रीय संगीताच्या दृष्टीने आवश्यक ती जी शैली आहे किंवा जे बदल आहेत ते त्यांनी त्याच्यावर आणले, विशेषतः शैली तर ती आणली. आणि ते जे वाद्य जगभर आता शास्त्रीय संगीताचं वाद्य म्हणून मान्य केलं जातं. ही त्याच्यातली छोटीशी थोडक्यात पूर्वपीठिका. हे विशेष वाद्य जे आहे ते जे पूर्वीचं संतूर होतं त्याच्यामध्ये एक लिमिटेशन होतं, असं होतं की ते पटकन उतरतं. तारा पुढे प्रवास केला तर उतरतात आणि सारखं ट्यून करायला लागतं. तर साऊथला एक श्रीधरजी म्हणून आहे, तर त्यांनी ह्या संतूरवर गेली जवळजवळ 10 वर्ष अभ्यास केला आणि त्यांनी स्वतःचं स्ट्रक्चर दिलं. त्याला फाईन ट्युनिंगची सिस्टम दिली, म्हणजे अगदी 1-1 हर्ट्ज पर्यंत सुद्धा त्याला परफेक्ट ट्यून करता येतं. आणि याचं विशेषतः म्हणजे ते अजिबात हलत नाही, म्हणजे थोडासा किंचित फरक पडला तर ते फाईन ट्युनिंगने व्यवस्थित ट्यून करता येतं. स्वतः जसं मुंबईवरनं आलो मी, ते काल ट्युनिंग करून ठेवलं होतं आजच्या प्रोग्रामसाठी म्हणून, तर ते ट्युनिंग थोडं किंचित हल्लं असेल पण जसंच्या तसं ट्युनिंग आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी त्याला विशेषतः अशी दिली की त्याला डायरेक्ट कनेक्ट दिला संतूरला. सो तो आता आपण आता टोन कसा आहे तो एक बघूया, नाहीतर आपण नॉर्मल हा वापरूया. सो संतूर हे जनरली रोमॅन्टिक, शांत, मेडिटेटिव्ह आणि व्हेरी डेलिकेट, व्हेरी सॉफ्ट इन्स्ट्रुमेंट असं वाजवलं जातं. ही सगळी अख्खी शैली निर्माण करण्याचं श्रेय पंडित शिवकुमार शर्मा यांना जातं. आणि मला लहानपणापासून मी ज्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो त्यावेळेला संवादिनी शिकावी का संतूर शिकावं असं दोन डोक्यात होतं. तर त्यावेळेला शिवजी खूप बिझी असायचे, त्याच्यामुळे संवादिनी शिकण्यासाठी ते उपलब्ध नव्हते आणि मला त्यांच्याचकडनं शिकायचं होतं काही झालं तरी. कर्मधर्म सेवेने त्यांच्याकडनं काही शिकण्याचा योग नव्हता. पण एक 3-3.5 वर्षापूर्वी एक संतूर माझ्या मित्राचं माझ्या हातात आलं आणि तो म्हणाला रे मला द्यायचं आहे. म्हटलं थांब मीच घेतो, कारण म्हटलं मला खूप लहानपणापासून वाजवायची इच्छा होती, ते इच्छा राहिली म्हणून ते बकेट लिस्ट म्हणून मी खरं वाजवायला सुरुवात केली. आणि 3 वर्ष भरपूर रियाज घडला आणि जरा चांगलं वाजलं जातंय असं म्हटल्यानंतर आता स्टेजचा अनुभव घ्यायचा आणि लोकांच्या समोर ते मांडायचं या दृष्टीने वाजवण्याचा आता सुरुवात केलेली आहे. तर आज तुमच्या समोर वाजवतोय, आशीर्वाद द्या, कसं वाटतंय सांगा. माझ्याबरोबर सोहम बराडे म्हणून आहे, तो स्वतः मुलगा LLB आहे, तो दिसत नाही तसा, वकील आहे आणि पूर्ण तबल्याला वाहून घेतलंय त्याने आणि फार सुंदर हात आहे. उदय जोशी यांच्याकडे शिक्षण झालंय त्याचं आणि खूप छान माझ्याबरोबर वाजवतो तो. त्यामुळे आज त्याने तो आला आणि त्याला आपण धन्यवाद. बरोबर अर्ध्या तासात किती जे काय वेळ उरले तेवढ्या वेळात आता ह्याला 100 तारा असतात का? ज्याला मूळ जे वाद्य होतं संतूर त्याला शततंत्री वीणा असंच म्हणायचं, म्हणजे 100 तारा असलेलं वाद्य. पण नंतर शिवजींनी त्याच्यात बदल केले, त्यामुळे त्याच्या तारांचा नंबर ऑफ तारा बदलल्या आणि आता ह्या नवीन प्रयोगामुळे तर त्याच्यात त्यांनी अजून जास्ती तारा आणि त्याचं हे दिलेलं आहे. मायक्रोफोन बघूया आपण आधी याच्यात.
धुवून कसं आहे तर ठीक आहे. आज राग चारुकेशी वाजवण्याचा प्रयत्न करणार आहे. आधी थोडेसे आलाप करेन आणि तीन तालातली बंदिशी ऍक्च्युली याच्यात जोड गत झाला वगैरे सगळं असतं पण तो खूप वेळ हो, हो, चालतो. तेवढा वेळ नाही आपल्याकडे, त्यामुळे तुम्हाला फक्त तुम्ही मला परत बोलवा म्हणून थोडी झलक देतो. आणि तानपुराची गरज मला पडते.
थोडं आता आपण आभार. माहोल क्रिएट झाला, बनला माहोल. खूपच सुंदर, सगळे अगदी मंत्रमुग्ध झाले होते. मला असं वाटतंय वन्स मोर म्हणायला काही हरकत नाहीये, पण वेळेअभावी मी आता शिवदे सरांना विनंती करते की त्यांनी यावर प्रदर्शन. अध्यक्ष कल्पनाताई, सचिव साधनाताई, आजचे आपले प्रमुख पाहुणे पंडित राजेंद्र वैशंपायन, त्यांचे सहकारी सोहम परळे आणि इथे उपस्थित झालेले पाहुणे मंडळी, आज आपल्याला खरोखर एक स्वर्गीय असा अनुभव मिळालेला आहे. म्हणजे भारतीय संगीताचं सामर्थ्य काय असतं आणि विजेच्या चपळाईने वाद्यांवरून बोटं कशी फिरतात ते आपल्याला सर्वांना त्याचा अनुभव मिळालेला आहे. उगीच नाही आहे की संपूर्ण जगामध्ये आपलं संगीत हे श्रेष्ठ म्हणून मानलं गेलेलं आहे. एका माणसाच्या अंगामध्ये किती कलागुण एकवटलेले असावेत हे म्हणजे खरोखर पंडितजींकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. आणि खरोखर स्थिमित करणारी त्यांची प्रतिभा आहे. साहित्याच्या प्रांतामध्ये, गायनाच्या प्रांतामध्ये, वादनाच्या प्रांतामध्ये खरोखर पंडितजींपुढे नतमस्तक व्हावंसं वाटतं. आणि किमान आपल्या पिढीमध्ये नाही जमलं तर पुढच्या पिढ्यांना तरी हे शिक्षण द्या आणि त्यांना ह्या मार्गामध्ये कुठेतरी येऊ द्या, असं मी सगळ्यांना आवाहन करतो. पंडितजींनी खरोखर आमच्या प्रेमापोटी खरं म्हणजे ते अखिल भारतीय पातळीवरती शास्त्रीय संगीताच्या मैफिलींमध्ये वगैरे भाग घेत असतात, पण केवळ आपल्या प्रेमापोटी ते इथे आलेले आहेत. त्यांनी कोणतं मानधनी घेतलेलं नाही आहे आणि फक्त मावशींच्या प्रेमापोटी आणि माझ्या थोड्याशा स्नेहापोटी गेल्या 4-5 वर्षामध्ये जो आमच्यामध्ये निर्माण झालेला आहे, तर ते इथे आपल्याकडे आले. त्यांनी अतिशय उच्च दर्जाची कला आपल्या पुढे सादर केली. याबद्दल मी त्यांचे आमच्या जिवलग सेवाभावी संस्थेतर्फे मनपूर्वक आभार मानतो आणि अध्यक्षांना विनंती करतो की थोडीशी भेटवस्तू त्यांना द्यावी. त्याचप्रमाणे रंजनताई आले. बरं ठीक आहे. बाळोदे साहेब, तर मानधन पंडितजींनी काही घेतलेलं नाही आहे. प्रवास खर्चापोटी मी अल्पशी भेट त्यांना देऊ इच्छित होते, त्यांनी स्वीकारावी अशी त्यांना विनंती करतो. कलाकाराच्या बाबतीमध्ये मान आणि धन याच्यामध्ये जेव्हा प्रायोरिटी ठरवतात तर त्यावेळेला मानाची प्रायोरिटी खूप जास्ती असते आणि त्याच्यामुळे स्नेहाची आणि मानाला पाहून, त्याच्याकडे पाहून आज येणं झालं आणि मला खरोखर आनंद झाला. इतकं छान आलत पण ऐकलंय आणि हे पण संतूर पण ऐकलं, त्याच्यामुळे माझा मान आपण वाढवला त्याबद्दल आपले प्रवास खर्चापोटी एक अल्पशी भेट द्यावी अशी मी विनंती अध्यक्षांना करतो. त्याचा स्वीकार करावा. त्याचप्रमाणे सोहम परळे या युवा कलाकाराचं खरोखर मला कौतुक वाटतं आणि मला वाटतं ऍडव्होकेट मधुकर फटांगडे यांनी पण त्याच्यापासून थोडासा बोध घेऊन कुठली तरी कला आपल्या हातामध्ये डेव्हलप करावी. तर सोहम परळे खूप खूप धन्यवाद आणि खूप अतिशय छान परफॉर्मन्स तबल्यावरती दिला आणि पंडितजींच्या वादनाला छान चढवले असं मला म्हणायला काही हरकत नाहीये. बरं, धन्यवाद. आणि आज आपलं हे
कुठल्याही संगीताला साऊंड सिस्टीम जर चांगली नसेल तर काय अर्थ उरत नाहीये. तर किरण कायधनी आणि त्यांचे सहकारी यांनी अतिशय उत्तम काम इथे केलेलं आहे. त्यांना मी छोटीशी भेट देऊ इच्छितो. धन्यवाद. या. कार्यक्रम संपलेला आहे. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा अशी मी विनंती करतो.